देखील चला जमा करायचं लगेच तिकडे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज जे लागलं होतं जमा करा आमच्याकडे आणि मग आमच्या हाताने आम्ही देऊ. चला लगेच येऊ द्या बोरिवली संघ. चला येस इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थाने षटक 3 षटकांचे सामने असतील याची दक्षता घ्या दोन्ही टीम्सने. सेकंड राऊंडचे सर्व सामने 3 षटकांचे असतील. अगदी शेवटपर्यंत 3 षटक पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्ट्राईक एंड वरती अरविंद, नॉन स्ट्राईक एंड वरती आहे दिनेश. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाज जितेश यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. ओहो यावेळेस फुल टॉस चेंडू, पुल पे पुल सक्सेसफुल चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये आला हा दर्जेदार चौकार. खरं तर इथून पहिल्या चेंडूवरती अगदी आपले इरादे स्पष्ट करत असताना पाहायला मिळेल फलंदाज अरविंद. इथून अरविंदच्या बाटमधून अगदी पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. आणि इथून खऱ्या अर्थाने चौकार हॅट्रिकसाठी लकी मोहिते यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे चौकार हॅट्रिकसाठी. पहिले पैसे सर्वांनी जमा करा त्यानंतर खऱ्या अर्थाने अलाउन्स केलं जाईल. इथून बोरिवली संघ 5,000 रुपये जमा करा त्यानंतर इथून खऱ्या अर्थाने हो यावेळेस अगदी रिफर केले पंचांनी, अगदी चेक केलं जाईल त्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला निर्णय कळवला जाईल. येस इथून फलंदाज होईल बाद. इथून खऱ्या अर्थाने बॅट हवेमध्ये होती आणि इथून फलंदाज अरविंदच्या पारीचा अंत.
व यावेळेस कमालीचा फटका दर्जेदार अगदी स्टँडर्ड डिलिव्हर सिंधू आउट ऑफ द फार षटकार कमालीचा फटका इथून खऱ्या अर्थाने एक्स्ट्रा कबर रिझन मध्ये हर्ष पाहायला मिळालाय एकदा दर्जेदार फटका अगदी आल्या आल्या खऱ्या अर्थाने फलंदाज दिनेशच्या बॅट मधून खऱ्या अर्थाने नवीन फलंदाज ओमकार आलाय अगदी दिनेशच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराच्या सायने धावफलक अगदी पुढे सरसावत असताना 10 धावा धावफलकावरती येस रमेश मराठे साहेबांच्या शुभाचे मात्र ती मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल अभिजितला हो 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 यावेळेस अजून एकदा दर्जेदार स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सिंधू अजून जाणार सीमा रेषा बार बॅक टू बॅक दुसरा षटकार दिनेशच्या बॅट मधून आलाय अगदी या षटकाराच्या साने धावफलक 16 धावा धावफलकावरती हा यावेळेस कमालीचा चेंडू अगदी निर्धाव चेंडू हो हो यावेळेस इथून खऱ्या अर्थाने बॅटची लिडिंग एज आणि इथून अगदी एस्टनचा वेध घेणारा हा चेंडू इथून खऱ्या अर्थाने फर्निचर डिस्टर्ज फलंदाज दिनेशच्या पारीचा अंत दिनेश बॅक टू द पवेलियन डीजे सोळा धावा धावफलकावरती जोडल्या जरूर गेल्यात इथून खऱ्या अर्थाने या सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर तर धाडली जरूर गेली नसरापूर संघाचे विचार केले तर रनआउटच्या विकेट रनआउटच्या स्वरूपात अगदी अरविंद बाद झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने शेवटच्या चेंडूवरती बॅटची लिडिंग जरूर घेतली जरूर चेंडूंनी होती मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने एस्टनचा भेद घेत असताना इथून खऱ्या अर्थाने दिनेशच्या पारीचा देखील अंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेक यावेळेस एंटर होत असताना पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं सांघिक कुड्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना अगदी आकाश रसाल या गोलंदाजाला आपण पाहू शकाल राईट मोर द विकेटचा मारा इथून खऱ्या अर्थाने 3 षटकांचा सामना आहे आणि इथून खऱ्या अर्थाने 3 षटकं आणि ते किती धावांचं टार्गेट इथून दिले जाईल टीम दोत्रे संघाला पाहावं लागेल हो यावेळी समोरच्या दिशेला फक्त आणि फक्त चेंडूला टॅप केलाय एक सिंगल झाली आहे कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल अगदी 2 क्षेत्ररक्षक बंबल झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात या 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल 18 धावा धावफलकावरती हो 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 यावेळेस अगदी फटका कमालीच आहे इथून अगदी विचार केला तर लॉंग ऑन रिझन मध्ये हा चेंडू आलाय चेंडू जाणार सीमा रेषा फार अजून एक दर्जेदार षटकार अगदी विवेकच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला
मधून हा फटका पाहायला मिळाला. खरं हा कमालीचा फटका होता. लॉंग ऑन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला जरूर होता. इथून खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक बनला दर्शक आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या 6 धावा इथून ॲड केल्या गेल्या. इथून या 6 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावफलक 24 धावा धावफलकावरती. ओहो, यावेळेस नो मॅन लाईन्स मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला. इथून चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा ऑन लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला आणि चेंडूवर तर इथून मिळतील 4 धावा या चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती. हो हो, यावेळेस जण विचार केला तर अगदी मागच्या चेंडूवरती चौकार, त्याच्या मागच्या चेंडूवरती षटकार देखील पाहायला मिळाला होता. यावेळेस निर्धाव चेंडू इथून खऱ्या अर्थाने आकाश रसाळ इथून गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी कमबॅक करत असताना पाहायला मिळेल. अगदी निर्धाव चेंडू जरूर आला आहे. इथून अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील. हा 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 हा, यावेळेस घडलंय काय. अगदी इथून कमालीचा चेंडू होता. अगदी इथून ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि इथून इथून फलंदाज होईल बाद. ओमकार फॅट टू द पवेलियन टीचे. चुकून अगदी चेंडू जाणार थर्ड मॅन मध्ये आला हा दर्जेदार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने इथे खरं तर षटक क्रमांक दुसरं संपले. 2 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. अगदी शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवलं जाईल, अगदी किती धावांचं टार्गेट अगदी टीम धोत्र्या संघासमोर ठेवले झाले देखील पाहावं लागेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक स्लोगरचं षटक. हर्षद यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षद रसाळला पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने या मात्र किती धावांचं टार्गेट आहे या षटकामध्ये ठेवलं जाईल देखील पाहावं लागेल. इथून पहिला चेंडू हर्षद रसाळ. इथून पहिला चेंडू इथून आलाय निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने इथून खऱ्या अर्थाने कमालीची गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव जरूर पाहायला मिळाला. इथून खऱ्या अर्थाने अजूनही 5 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत आणि या 5 चेंडूवरती किती धावा बनवल्या जाईल देखील पाहावं लागेल. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं टार्गेट इथून अगदी ठेवलं जाईल टीम धोत्र्या संघासमोर देखील पाहावं लागेल. हो हो, या वेळेस अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडायला जरूर आलं होतं गोलंदाज हर्षद. इथून खरं मार्थ झेल झालं जमिनीला दान. त्या दरम्यान खरं अर्थाने एक सिंगल झाले कंप्लीट. एक सिंगल दाबेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 33 धावा धावफलकावरती.
ओहो, यावेळेस फटका कमालीचा आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक आविष्कार, मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाणार अगदी पॉइंट खबर रिझन मध्ये. सबकार आलाय, सबकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना 37 धावा धावफलकावरती. येस, इथून खऱ्या अर्थाने अतिरिक्त उचली बाईट सेंडूची सांगता आणि इथून खऱ्या अर्थाने बाईट एक अभंतर धाब्याने 38 धावा धावफलकावरती. हो, इथून पुन्हा एकदा ट्रायकिटचा प्रयास जरूर झाला होता. अगदी चुकीचा थ्रो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एक चोरटी धाव देखील पाहायला मिळाली आहे. एक चोरटी धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 39 धावा धावफलकावरती. इथून खऱ्या अर्थाने या षटकामध्ये अगदी ओ हो, यावेळेस फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू खाली गणेश रसाल, होणार नाही चुका. आणि इथून खऱ्या अर्थाने फलंदाज विवेक चपारी संत. हो, इथून खऱ्या अर्थाने इथून विकेटही नसेल आणि अगदी रनही नसेल. इथून अगदी षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 39 बनलेत. 40 धावांचे टार्गेट आहे. 18 चेंडू 40 बनवायचे. इथून खऱ्या अर्थाने 18 चेंडूवरती 40 कशा प्रकारे बनवले जाते ते देखील पाहावं लागेल. चला, टीम गणेगाव संघाचा कर्णधार आणि टीम बोरिवली संघाचा कर्णधार. चला, लगेचच टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी या. खऱ्या अर्थाने फार चांगली मॅच. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धाव्यांची गरज आहे दुसरी संघाला. दोन खऱ्या अर्थाने 18 चेंडूवरती 40 कशा प्रकारे बनवले जातील हे देखील पाहावं लागेल. सलामीची जोडी
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश रसाल आणि त्याच्या साथीला हर्षद रसाल अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अगदी 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून खऱ्या अर्थाने 18 चेंडूवरती 40 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाज तेज आपण इथून खऱ्या अर्थाने नसरापूर संघाकडनं पाहतोय. पहिलं षटक घेऊन येत असताना इथून खऱ्या अर्थाने कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. अगदी 40 धावाचं टार्गेट आहे. खऱ्या अर्थाने 40 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम दोत्री संघाला आणि इथून खऱ्या अर्थाने ते पाठलाग करत असताना अगदी मोठे फटके येणं गरजेचं आहे. 40 म्हटलं तर अगदी प्रति षटकांती 13.050ची सरासरी राखावी लागेल. हो यावेळेस आणि इथून घडलंय काय. फलंदाज पहिला चेंडूवरती हर्षद रसालच्या पारीचा अंत. पहिला चेंडू आणि इथून खऱ्या अर्थानं पहिला चेंडूवरती हर्षद बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे बनवायच्या होत्या 40. आता इथून खऱ्या अर्थाने 17 मध्ये 40ची गरज आहे. 17 चेंडू आणि 40ची गरज. इथून खऱ्या अर्थाने कशा प्रकारे या 40 धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तेजस पहिला चेंडू आणि इथून पहिल्या चेंडूवरती अगदी गोल्डन डकचे शिकार हर्षदच्या पारीचा अंत झालाय. जुने 5 चेंडू शिल्लक. इथून खऱ्या अर्थाने 5 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. ओ हो यावेळेस दर्जेदार फटका आहे. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेचून काढलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू 1 बाउन्स अखेर पोहोचला सीमा रेषा पार. चौकार. हेच नक्कीच स्वप्न असवले साहेबांकडनं चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. इथून खऱ्या अर्थाने चौकार हॅट्रिक कंप्लीट करा आणि 500 रुपयाचा कॅश प्राईज अगदी स्वप्न असवले साहेबांकडनं घेऊन जा. इथून पहिला चौकार जरूर आलाय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने स्वप्न असवले साहेबांनी लगेचच आम्हाला कॉल देखील केला की लगेचच अगदी चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज लावा. इथून खऱ्या अर्थाने ते कॅश प्राईज अगदी जितेशला पाहायला मिळेल का. पहिल्या चेंडूवरती आलाय. हो यावेळेस कोल्हा टाकला होता जरूर. अगदी खोदून काढलाय. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने इथून धावफलक पुढे सरसावत असताना 5 धावा धावफलकावरती. येस काशीनाथ डोले मी विनंती केली आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने केले जाईल यथोचित मान सन्मान आणि सोपन आसवले यांच्या शुभाचे आपला केला जाईल यथोचित मान सन्मान. मी विनंती करीन तो आपण स्वीकारा. या वेळेस इथून खऱ्या अर्थाने अगदी इथून मला तर वाटते बॅटची लिडिंग हे जरूर होती. इथून यष्टीरक्षकाकडनं ते चुका झाल्या जरूर होत्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने आकाश सारख्या मोठ्या फलंदाजाला आपलं जीवनदान मिळालं आहे. खऱ्या अर्थाने या जीवनदानाचा पूर्णपणे फायदा घ्यावा लागेल आकाशला. हो यावेळेस अजून एकदा तीच करार कमालीचा चेंडू आणि इथून अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता. इथून खऱ्या अर्थाने आकाश रसालला सध्याच्या स्थितीला अगदी गोलंदाज तेजच्या माध्यमातून अगदी कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. हो यावेळेस स्क्वेअर लेग रिझनमध्ये आणि इथून खऱ्या अर्थाने स्क्वेअर लेग रिझनमध्ये आलाय चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 9 धावा धावफलकावरती.
प्रकाश मोहिते यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने केलं जाईल यथोचित मान सन्मान. रमेश मराडे यांच्या शुभाचे मात्र त्यांचा मान सन्मान केला जाईल. मी विनंती करेन प्लीज आपण देखील या, आपले देखील या स्पर्धेच्या वतीने केलं जाईल यथोचित मान आणि सन्मान. येस चला टीम गणेगाव संघाचा कर्णधार बोरिवली संघाचा कर्णधार तयार आहे इथं. येस येस दोन्ही कर्णधार उपस्थित. नाणेफेकीचं कौल केलं जाईल. आणि विनंती करेन मी रमेश मराडे साहेबांच्या शुभाचे नाणेफेकीचं कौल केलं जाईल. येस विठ्ठल लागिवले चला यांच्या शुभाचे नाणेफेकीचं कौल केलं जाईल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती ओमकार यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून अगदी 40 धावांचा पाठला करत असताना येणारे 12 चेंडू आणि इथून खरं त्याने विचार करा तर 12 मध्ये बनवायचे अजून 31 धावा. ओहो यावेळेस फटका फसलाय. चेंडू खाली शतरक्षक होणार नाही चुका. फलंदाज जितेशच्या पारीचा अंत. जितेश बॅक टू द पवेलियन. टीजे यस धन्यवाद डीजे. इथून नाणेफेकी जिंकले गणेगाव संघाने. प्रथम नाणेफेकी जिंकून गोलंदाजीचा निर्णय अगदी आमंत्रित केलं बोरिवली संघाला फलंदाजीसाठी. हा सामना संपल्यानंतर लगेचच दोन्ही टीम्स लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश रसाल. इथून करत आणि जेव्हा गणेश रसाल मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले तेव्हा अगदी सोपान असवले साहेबांनी देखील लगेचच कॉल केला की अगदी चौकार किंवा षटकार हॅट्रिक जर लगवले गणेशने तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे सोपान असवले साहेबांकडनं. हे स्ट्राईक एंड वरती गणेश रसलला आपण पाहतोय. इथून करत नो चेंडू. येस नक्कीच अगदी बेल्ट्स अगदी गोलंदाजाने उडवले आणि त्यानंतर करत पंचांनी तो गोलंदाजाला दंडित केलं. नो चेंडू यावरती अगदी फ्री हिट चेंडू. उघडा डोळे पहा नीट. यापुढील चेंडू असेल फ्री हिट. इथून खऱ्या अर्थाने फ्री हिटची चान्स घ्यावी लागेल गणेशला. खऱ्या अर्थाने इथून गणेश रसाळ स्ट्राईक एंडवरती त्याच्यावरती अगदी आपली टीमची पूर्णपणे जबाबदारी आहे आणि या जबाबदारी सामोरे जावं लागेल. इथून खऱ्या अर्थाने फ्री हिट चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल पाहावं लागेल. ओ हो 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 यावेळेस इथून खऱ्या अर्थाने यस येस पंच बाईटसाठी रिव्ह्यू नसेल याची देखील दक्षता घ्यायच्या. फक्त अंपायर्स कॉलचे फायनल डिसिजन. येस इथून खऱ्या अर्थाने फक्त अंपायर कॉल असेल. फायनल डिसिजन अंपायर डिसिजन फायनल डिसिजन याची दक्षता घ्या. जर अंपायरला वाटलं तर अंपायर जरूर घेऊ शकतात. त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. अंपायरांना जर वाटलं जर डाऊट असेल तर नक्कीच अंपायर बोलू शकतो की अगदी रिव्ह्यू चेक करायचे तर करू शकतो. पण बॅटर रिव्ह्यू नसेल याची देखील दक्षता घ्या. बॅटर रिव्ह्यू नसेल आणि इथून खऱ्या अर्थाने अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल याची देखील दक्षता घ्या. अगदी अंपायर बोलले की अगदी थोड्या
रिव्ह्यू नसेल याची दक्षता घ्यायची प्लीज विनंती करेल टीम धोत्रे संघ. हो हो, यावेळेस अगदी यष्टीरक्षकाकडनं त्या चुका आणि त्या चुकांचा मोबदला अगदी पंच बॅट कट वाईट+4 का आणि इथून वाईट+4 या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसवत असताना 15 धावा धावफलकावरती. येस, इथून खऱ्या अर्थाने थ्रो गोलंदाज चेक केला जाईल. खऱ्या अर्थाने इथून गोलंदाजावरती आक्षेप. येस, फेअर डिलिव्हरी अगदी लिगली बॉल आहे. इथून खऱ्या अर्थाने वाईट+4 अशा 5 धाबा. इथे 5 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथून खऱ्या अर्थाने अजूनही या षटकाचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि इथून एकदा पाबल लागेल. खऱ्या अर्थाने या 40 धावांचा पाठला करत असताना वाईट+4 बोललो, वाईट+4 टोटल 5 धाबा. हो हो, यावेळेस फटका दर्जेदार आहे. मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करीत असताना अगदी गणेश रसलच्या बाट मधून आला हा दर्जेदार षटकार. डीजे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या गणेश रसालच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. अगदी मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करीत असताना अजून जर का एक षटकार आला तर सोपान असवले साहेबांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि 3 षटकार आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज. अगदी दुसरा आला तरी 500 रुपये मिळतील याची मात्र दक्षता. ओ हो हो हो, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होणार नाहीये चुका. इथून फलंदाज गणेश पारीचा अंत. इथून गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे येस, धन्यवाद डीजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आविष्कार. यावेळेस फबलागल विचार केला तर षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आपण पाहतोय. इथून खरं आविष्कारला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना. ओ हो 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 हो, अगदी रिव्हर्स अटेन. कमालीचा फटका जरूर होता. आणि इथून खऱ्या अर्थाने जेल झाला जमिनीला दान. त्या दरम्यान खऱ्या अर्थाने एक सिंगल झाली कंप्लीट. एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 22 धाबा धावफलकावरती. हो, यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली जाईल झेल. संपवला आकाश रसालचा खेळ. फलंदाज आकाश रसाल बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे
येस 22 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 18 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडूवरती 18ची गरज आहे. इथून करायला 6 चेंडूवरती 18 धावा बनवल्या जातील का? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेक. यावेळेस पाहतोय आपण स्ट्राईक एंडवरती आविष्कार, नॉन स्ट्राईक एंडवरती विवेक. इथून करायला या 6 चेंडूवरती 18 धावा बनवायचे आहेत. अगदी विचार केला तर 18 धावा 3 चेंडूमध्ये देखील बनू शकतील. अगदी 3 मोठे फटके आले तर अगदी सहजरित्या यात 18 धावा बनतील. मात्र इथून अगदी 6 चेंडूवरती 18 बनवायचे आहेत. इथून करायला आणि या 6 वरती 18 कशा प्रकारे बनवले जातील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निष्कर्ष. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल हे देखील पाहावं लागेल. आविष्कार यावेळेस स्ट्राईक एंडवरती हो. ह्या वेळेस पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर पाहायला मिळाला. पहिला चेंडू जरूर निर्धाव आलाय. इथून अजूनही 5 चेंडू. इथून खऱ्या अर्थाने समीकरणामध्ये थोडासा फेरबदल होत असताना पाहायला मिळेल. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर येणारे 5 चेंडू आणि इथून विजयासाठी 18 धावेची गरज आहे. हो यावेळेस रिव्हर्स अटेन जरूर झालाय. इथून चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार थर्ड मॅन रिझन मध्ये आला हा दर्जेदार चौकार. इथून येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडूवरती 14 बनवायचे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून खरं आणि येणारे 4 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. हा या वेळेस घडलंय काय? अगदी इथून एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फर्निचर डिस्टर्च. इथून फलंदाज आविष्कार जफारी संत. आविष्कार बॅक टू द पवेलियन. डीजे चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज हर्षद मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल. इथून खऱ्या अर्थाने येणारे 3 चेंडू आणि इथून विजयासाठी 14 धाव्यांची गरज अजूनही दोत्रे संघाला. इथून खऱ्या अर्थाने त्या 14 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील पाहावं लागेल. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज हो अगदी कमालीचा चेंडू. अगदी ब्रह्मास्त्राचा वापर यावेळेस गोलंदाजाने केलाय. आणि इथून खऱ्या अर्थाने फलंदाजांना फक्त आणि फक्त थांबून ठेवण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. कमालीची गोलंदाजी राहिली. इथून अगदी नसरापूर संघाचा विचार केला तर एक सिंगल जरूर आले. एक सिंगल धावेच्या सहाय्याने धावफलक 27 धावा धावफलकावरती. येणारे 2 चेंडू आणि इथून खऱ्या अर्थाने विजयासाठी अजूनही 13 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडूवरती 13. अगदी एखादा खराब चेंडू आणि इथून खऱ्या अर्थाने या सामन्याचं चित्र मात्र काहीसे वेगळं पाहायला मिळेल. मात्र तसं काही घडेल का मैदानाच्या आतमध्ये? समोरच्या दिशेला चेंडू. इथून चेंडूवरती क्षेत्ररक्षक. अगदी कुठल्याही प्रकारची चुका होणार नाही आहे. झेल जमीनला दान झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि इथून खऱ्या अर्थाने एक सिंगल धाब्याने धावफलक 28 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. आता इथून खऱ्या अर्थाने येणारा शेवटचा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 12 धाब्यांची गरज. पूर्णपणे सामना आपण पाहतोय नसरापूर संघाकडे झुकत असताना इथून खऱ्या अर्थाने पूर्णपणे पकड बनवले टीम नसरापूर संघाने. इथून पुन्हा एकदा फटका फसलाय.
सेंडू खाली स्वतः यष्टीरक्षक सॉरी गोलंदाज इथून चुका झाल्या अगदी झेल जमिनीला दान झाला. इथून विजय होत असताना नसरापूर संघ विजय संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे गोडसे कौतुक. चला टीम बोरिवली आणि त्यांना फाईट करेल टीम गणेगाव टीम. दोन्ही टीम्स प्लीज लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.